आज सोमवार दिनांक 6 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान केज तालुक्यातील मौजे जाणेगाव 850 हेक्टर क्षेत्र असलेले हे छोटंसं गाव, कायम कोरडवाहू जमीन असलेले आणि कमी उत्पादन निघणारे गाव आहे, जिथं पाण्याची तीव्र टंचाई कायम सातत्याने चालत असते. या गावचा समावेश पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत घेण्यात आलेला आहे. आज संध्याकाळी 6 वाजता या वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून गावासमोर असलेली आव्हाने, करावयाची कामे याचे जनजागृती करण्यासाठी कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमासाठी माननीय उपजिल्हाधिकारी स्वामीसाहेब, माननीय पोलीस उपअधीक्षक श्री नाईकसाहेब, माननीय तहसीलदार साहेब कांबळे, माननीय गटविकास अधिकारी नंदागो साहेब, माननीय तालुका कृषी अधिकारी हजारे साहेब, माननीय तालुका आरोग्य अधिकारी सय्यद साहेब, तसेच जलतज्ञ दीपकजी देशपांडे, आदर्श पत्रकार समितीचे अध्यक्ष हनुमंतजी भोसले, रोटरी क्लबच्या अध्यक्षा सौसीता बनसोड, अशी दुष्काळ निवारण समितीचे मराठवाडा अध्यक्ष श्री रमेश बिशे, हे सर्व मिळून गावकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत की गावाचा विकास हा गावातल्याच लोकांच्या हाती असतो. गावातल्या लोकांनी सर्वांनी एकत्र येऊन शेतातील कामे असतील, बांधबंदिस्ती असेल, नाला सरळीकरण असेल, CCTV असेल, LBS असतील, डोस बोल्डर स्ट्रक्चर, ही सर्व कामे स्वतःच्या हाताने करायची आहेत. ज्याच्यामध्ये लोकसहभागाचा प्रचंड प्रमाणात वाटा असेल. पावसाचं पडणारा प्रत्येक थेंब न थेंब हा जमिनीत मुरला पाहिजे आणि त्याचा वापर थोड्या पद्धतीनं सूक्ष्म सिंचन पद्धतीनं करावा व तसेच इतर विषय जे मान्यवर त्यांना मार्गदर्शन करतील. हे मान्यवर मंडळी म्हणजे एक आयडॉल असतात. ग्रामीण भागातल्या जनतेसाठी महत्त्वाची ठरणारी अशी ही माणसं आहेत. या अधिकाऱ्यांमुळे गावचा संपूर्ण कायापालट अवघ्या 1.5 महिन्यात होईल. कारण पहिल्यापासून जी पद्धत आहे, जे गाव करील ते राव करू शकत नाही आणि गावाने करण्याचा हा केलेला संकल्प सगळ्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्ध माणसापर्यंत सर्व जाणेगावकर कंपनी पूर्ण एकवटलीत आणि सर्वांच्या साक्षीनं, सर्वांच्या मदतीनं, सगळ्यांसाठी आपला गाव, आपला विकास करत जाणेगावचा संपूर्ण विकास या 1.5 महिन्यात केला जाणार आहे. हा विकास करण्यासाठी सर्व काही सेवाभावी संस्था असतील, काही उद्योग व्यावसायिक असतील, या सर्वांनी आपापल्या क्षमतेने श्रमदान असेल किंवा पाहण्यासाठी असेल, मदतीसाठी असेल, सर्वांनी यावं, हा कार्यक्रम पाहावा. या कार्यक्रमासाठी प्रत्येक माणसाला उत्साहित करण्यासाठी, त्यांना प्रेरणा देण्यासाठी प्रत्येकानं यावं, ही कळकळीची नम्र विनंती करण्यात येत आहे.